बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी अवकाळीची आहे। पुण्यामध्ये 2 तास अवकाळी पावसानं अक्षरशः थैमान घातलं होतं। भर दिवसा अंधारही पसरला होता। अवकाळी पावसामुळे झाड कोसळून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय। झाडाखाली 3 जण अडकले होते। दरम्यान या दोघांना वाचवण्यात आता यश आलंय। पुणे शहरातील बहुतांश भागात जोरदार पाऊस झालाय। पुण्यात पावसामुळे भर दिवसा अंधाराची स्थिती निर्माण झाली। स्वारगेट, जंगली महाराज रस्ता, कात्रज, वारजे, कोथरूड, हडपसर भागात पाऊस झाला। तर स्वारगेट आणि जंगली महाराज रस्त्यावर अवकाळी पावसामुळे पाणी साचलं। पुण्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे त्याचा परिणाम वाहतुकीवर देखील दिसून आला। कोंढव्यात काही वाहनं आणि रिक्षा पाण्यात अडकल्या। एका तासात खडकवासला भागात 97 मिलीमीटर, सिंहगड रोड परिसरात 94.8 मिलीमीटर, बिबेवाडीत 77, कोथरूडमध्ये 64.8, वारज्यात 56.4, शिवाजीनगर भागात 48.4, ढोले पाटील रोड 48.2, हडपसरमध्ये 36.4 तर वानवडी इथे 53.2 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे। अवकाळी पावसामुळे सिंहगड रोडवर झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू झालाय। झाडाखाली 3 जण अडकले होते। दोघांना वाचवण्यात यश आलं, मात्र रंजना गिरी नावाच्या महिलेचा जागीच मृत्यू झालाय।